तर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा रक्षाबंधन सोहळा पार पडतोय। त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आशिष शेलार देखील उपस्थित आहेत। तर महिलांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली जाते आणि आजचा हा बहीण भावाचा पवित्र असा रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत त्या ठिकाणी आशिष शेलार देखील उपस्थित आहेत। महिलांकडून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातोय। तर आज रक्षाबंधनाचा सण आहे, बहीण भावाच्या पवित्र अशा नात्याचा हा सण आणि या सणानिमित्त लाडक्या मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींकडून ही राखी बांधली जाते। तर त्यांच्या समवेत त्या ठिकाणी आशिष शेलार देखील उपस्थित आहेत। तर या महिलांकडून या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा बहीण भावाचा पवित्र असा सण साजरा करण्यात येतोय। आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना राखी बांधून लाडक्या बहिणी हा रक्षाबंधन सण साजरा करतायत। मुंबईतील ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आज रक्षाबंधन सण आहे। देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। अनेक राजकीय नेते देखील रक्षाबंधन साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर या ठिकाणी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील रक्षाबंधन साजरे करतात। या लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना ही राखी बांधली जाते आणि हा रक्षाबंधन सण बहीण भावाचा पवित्र असा सण या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। त्यांच्या समवेत त्या ठिकाणी आशिष शेलार देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। तसेच अनेक कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमात आता मुख्यमंत्र्यांना राखी बांधत या बहिणी रक्षाबंधन सण साजरा करतात। तर मुंबईत रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बहिणींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे रक्षा बंधन साजरं करण्यात येते। राखी बांधत हे रक्षाबंधन साजरं करण्यात येत असून या कार्यक्रमाचं आयोजन आता मुंबईत करण्यात आलेलं आहे। आज देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ते चेतन, आज देशभरात खरं तर रक्षाबंधन सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। राजकीय नेते देखील खूप उत्साहाने हा सण साजरा करताना पाहायला मिळतात आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेत हा सण साजरा करताना पाहायला मिळतात। निश्चितच एकंदरीत कृपा आपण पाहत असू की ज्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला घवघवीत यश या विधानसभा निवडणुकीत मिळालेलं होतं, त्याचीच परतफेड आता या रक्षाबंधनामध्ये कुठेतरी करताना पाहायला मिळत आहेत। काल स्वतः एकनाथ शिंदे असतील, जे वरई गोळीवाड्यामध्ये आलेले होते रक्षाबंधनाच्या निमित्त, नारळी पौर्णिमेनिमित्त त्यांनी रक्षाबंधन सुद्धा साजरं केलं। आज आपण स्वतः पाहत आहोत की मुलुंड पश्चिम या ठिकाणी असलेल्या कालिदास कॅम्पसमध्ये हा एक मोठा सोहळा घेतलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना राज्यातील लाडक्या बहिणी आहेत त्या कुठेतरी औक्षण करत आहेत, त्यांना राखी बांधताना पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये महायुतीतर्फे एकंदरीत हे नियोजनबद्ध पद्धतीने अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण मोठ्या संख्येने ज्या महिलांनी मतदान केलेलं होतं आता त्यांना कुठेतरी औक्षण करायची संधीही हे नेते देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणजे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही औक्षण करण्याची संधी आपल्याला मिळाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरही हा आनंद पाहायला मिळत आहे। कृपा, निश्चितच चेतन, जसं की आपण ही दृश्य पाहतोय, या दृश्यांमध्ये लाडक्या बहिणींनी ओवाळणी देखील मागितलेली आहे। देवाभाऊ असं नामक ही पेटी आहे आणि या पेटी तर्फे असं वाटतंय की या लाडक्या बहिणींनी ओवाळणी मागितलेली आहे। निश्चितच, कारण आपण पाहिलं असेल की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार करताना त्यांचा चेहरा भाजपने आणि महायुतीने वापरताना त्यांचं नामकरण भाजपकडून देवाभाऊ असंच करण्यात आलेलं होतं। नागपूरमध्येही त्यांना देवाभाऊ म्हणूनच संबोधित केलं जातं आणि एकंदरीत महाराष्ट्रभर ही
छबी कुठेतरी देवेंद्र फडणवीसची निर्माण करताना महिला असतील, युवती असतील, त्यांना फडणवीस कुठेतरी आपल्या जवळचे वाटावे म्हणून एकंदरीतच देवाभाऊ ही संबोधित करण्याची जी सुरुवात झालेली होती आता ती पुढे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि येत्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जर महिलांची मतं हवी असतील तर देवाभाऊ याच नावावरती आता भाजप कुठेतरी फडणवीसांना पुढे करताना पाहायला मिळतंय. कृपा. निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.